मोतीबिंदू हा आजार हजारो ज्येष्ठ गरीब आणि वंचित घटकांना हळूहळू अंधाराच्या गर्तेत लोटत असला तरी शासनाच्या मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या विशेष मोहिमेमुळे ठाणे जिल्ह्यात हजारो रुग्णांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा प्रकाश फुटला आहे। जिल्ह्यासाठी 7182 शस्त्रक्रियांचं लक्ष्य होतं, मात्र त्याहून दुप्पट म्हणजे तब्बल 13,351 मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी पार पडत ठाणे जिल्ह्याने राज्यात इतिहास घडवला आहे। पुण्यानंतर ठाणे जिल्हा आता अव्वल ठरला आहे। 22 जुलै ते 22 ऑगस्ट 2025 या महिन्याच्या मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या विशेष मोहिमेत ठाणे जिल्हा सिव्हिल रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, खासगी रुग्णालये, NGO, ठाणे ऑप्थॅल्मिक असोसिएशन, सर्व वैद्यकीय महाविद्यालये या माध्यमांनी खांद्याला खांदा लावून काम केलं आहे। स्वतःची जनजागृती, मोफत तपासण्या, तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक यांच्या परिश्रमामुळे हजारो रुग्णांनी धैर्याने पुढे येत उपचार करून घेतलेत। सदर विशेष मोहिमेमध्ये राज्यात 1 लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पाडण्याचं उद्दिष्ट राज्य शासनाने निर्धारित केलं होतं आणि सदरची उद्दिष्ट सफल देखील झाली आहेत। एकट्या ठाणे जिल्ह्यामध्ये 13,351 शस्त्रक्रिया करून उद्दिष्टपूर्तीचा मोठा वाटा उचललेला आहे। मोतीबिंदूची लक्षणं दिसताच तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे। सुदैवाने ठाण्यात ही मोहीम नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरली आहे। डॉक्टर, परिचारिका आणि नेत्रतज्ञांचे पथक सतत काम करत असल्याने रुग्णांमध्ये समाधानाची भावना असल्याची माहिती जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर प्रसन्न कुमार देशमुख यांनी दिली आहे। गेला महिनाभर मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या योजनेखाली आपण एक मोतीबिंदू आणि काचबिंदू यांचे ऑपरेशन करण्याची मोहीम हाती घेतली होती। महिनाभर आपल्या सगळ्या जिल्ह्यासाठी टार्गेट 7,100चा होता। आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था मिळून एकत्रित सगळ्या हॉस्पिटल्स यांनी मिळून जवळपास 13,500च्या वरती शस्त्रक्रिया केल्यात आणि मेन उद्दिष्ट हाच आहे की जेवढे लोक आहेत जे दृष्टी मिळावी यासाठी खेडोपाडी आपली टीम जात होती। आम्ही विविध कॅम्प घेतले, पेशंटना पिकअप केलं, ऑपरेशन्स केले आणि त्यांना ड्रॉपबॅक केलं आहे। याच्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य मिळालं। असं जिल्हा स्तरावरनं संस्था असतील किंवा NGOज असतील किंवा गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलचे लोकांनी पण आम्हाला मदत केली, त्यामुळे मी खरोखर सगळ्यांना धन्यवाद देतो। आपण टार्गेट जवळपास जो टार्गेट दिलं होतं त्यापेक्षा 190% काम करू शकलो आपण, याचा एक आनंद आहे। परंतु हे सध्या फक्त मोहिमेसाठीच नाही, आपल्याकडे रेग्युलरली हे ऑपरेशन्स होत राहतात। त्याच्यामुळे पर्टिक्युलर अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, CHO, THO, मेडिकल सुप्रिटेंडंट किंवा मेडिकल ऑफिसर आणि ऑप्थॅल्मिक सर्जन यांचा खूप चांगलं सहकार्य लाभला। परंतु आपली ही जरी मोहीम महिन्याभरासाठी होती तरीही आपली ही चालूच राहते। नेहमीच आपण मोतीबिंदू चे ऑपरेशन्स करत राहतो। विनंती सगळ्यांना हेच आहे की गव्हर्नमेंट हॉस्पिटलला अतिशय जेवढे सरकारी रुग्णालय जिल्ह्यातनं तिथे सेन्सिबल आणि चांगल्या पद्धतीने शस्त्रक्रिया होतात, त्या लोकांपर्यंत ही भावना पोचायला पाहिजे। जास्तीत जास्त लोकांनी, जिल्ह्यातल्या लोकांनी जेवढे सरकारी रुग्णालय आहेत तिथे फायदा करायला पाहिजे, फायदा घ्यायला पाहिजे। ज्यांचं वय 50पेक्षा जास्त आहे आणि दृष्टी थोडीशी क्षीण वाटते त्या लोकांनी तात्काळ चेक करून घ्या। आमचे ऑप्थॅल्मिक ऑफिसर्स विविध ठिकाणी जात असतात, PSCला, RSला, SDSला, तिथे पेशंट चेक करतात, आमचे डॉक्टर त्याला ऑपरेट करतात। परंतु मेन उद्दिष्ट हा आहे की जास्तीत जास्त लोकांनी ऑपरेट करून घ्यावे, जेणेकरून मोतीबिंदू किंवा काचबिंदू पुढे जो येणारा आंधळापणा आहे पुढे तो आपण टाळू शकतो आणि ही लाभ सगळ्यांनी घ्यावा आणि हे काम आपलं अविरत चालू असतं। तर जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा एवढी विनंती करतो आणि धन्यवाद देतो सगळ्यांना।